अच्छा पार्टी, लॉजिक समजते सर्वांना. पण त्याच ठिकाणी जर रबर असेल, रबर, आणि रबरवर आपण जर फोर्स अप्लाय केला, हा फोर्स आई वुड लाइक टू कॉल इट एज स्ट्रेचिंग फोर्स. स्ट्रेचिंग फोर्स अप्लाई किया, ये स्ट्रेच हुआ. ठीक है, ये जो रबर है वो स्ट्रेच हुआ. काय काय झालं त्याचं? स्ट्रेचिंग झालं. आणि अपॉन रिमूवल ऑफ दोज फोर्सेस इट विल अगेन रिगेन इट्स ओरिजिनल साइज अँड शेप. यस, इट विल हॅपन. ठीक आहे. सो मग सांगण्याचा उद्देश काय, की बाबा हो, असे सॉलिड ज्यांच्यामध्ये डिफॉर्मिंग फोर्स इज इक्वल्स टू रिस्टोरिंग फोर्स असेल त्यांना म्हणूयात इलॅस्टिक सॉलिड. आणि असे सॉलिड की ज्यांच्यामध्ये डिफॉर्मिंग फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स हे सेम नाही आहेत त्यांना म्हणूयात, किंवा इक्वल नाही आहेत त्यांना म्हणूयात प्लास्टिक सॉलिड. आणि असे सॉलिड जे ही प्रॉपर्टी दाखवतात त्यांना त्या प्रॉपर्टीला म्हणतात इलॅस्टिसिटी. आणि ही प्रॉपर्टी जे दाखवतात त्या प्लास्टिक सॉलिडच्या प्रॉपर्टीला म्हणतात प्लास्टिसिटी. ओके, फाईन. सोपं सांगायचं म्हटलं तर मग आता हे काय, डिफॉर्मिंग फोर्स इज इक्वल्स टू रिस्टोरिंग फोर्स. एक्झाम्पलवाला पहिला पॉईंट झाला बाबा माझा दोन्हीकडे. दुसरा पॉईंट झाला डिफॉर्मिंग फोर्स इज इक्वल्स टू रिस्टोरिंग फोर्स, आणि इथं डिफॉर्मिंग फोर्स इज नॉट इक्वल टू रिस्टोरिंग फोर्स. थर्ड, अपॉन रिमूव्हल ऑफ फोर्सेस. बघा, जर तुम्ही हे फोर्सेस रिमूव्ह केले, अपॉन रिमूव्हल ऑफ फोर्सेस बॉडी, रिमूव्हल ऑफ फोर्सेस बॉडी विल रिगेन इट्स ओरिजिनल साइज अँड शेप. बॉडी विल regain its original size and shape. Regain its original क्या, साइज एंड शेप. और यहाँ पे अपॉन रिमूवल ऑफ फोर्सेस बॉडी विल नॉट रिगेन. अपॉन रिमूवल ऑफ फोर्सेस बॉडी विल नॉट रिगेन. फक्त एकच शब्द टाकला, विल नॉट शब्द टाकला. विल नॉट रिगेन इट्स ओरिजिनल साइज अँड शेप. ओके, ठीक आहे. सो डिफॉर्मिंग फोर्स इज नॉट इक्वल टू रिस्टोरिंग फोर्स. आणि इकडच्या केसमध्ये डिफॉर्मिंग फोर्स इज इक्वल्स टू काय लिहिलं आहे, रिस्टोरिंग फोर्स. बरं, आता तुम्ही एकदा क्वेश्चन नंबर 6 मधले पॉईंट्स वाचा बरं. पॉईंट्स वाचा आणि मी सांगितलेले पॉईंट्स यात फरक समजतोय का सांगा मला. ठीक आहे. अँड जस्ट गिव्ह मी 2 minutes, जस्ट रीड दोज पॉईंट्स अँड आपण जे लिहिलेत ते पॉईंट्स रीड करा.
या ओके. सो सांगा काय समजलं मग आता स्टेटमेंट. स्टेटमेंट वाचून काही समजलं का. मी जे स्टेटमेंट लिहून दिले त्याच्यावरनं काही समजलं का. साक्षीजी, प्रेम, साक्षी, सिद्धी, जे स्टेटमेंट वाचतोय सांगा. इलेस्टिसिटी आणि प्लास्टिसिटी ही बॉडीची प्रॉपर्टी समजली का. क्वेश्चन नंबर 4 बघा बरं. क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 बघा बरं. डिफाईन इलेस्टिसिटी काय लिहिलंय. इफ ए बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर रिमूव्हल ऑफ द डिफॉर्मिंग फोर्स इट इज कॉल्ड अन इलेस्टिक बॉडी अँड द प्रॉपर्टी इज कॉल्ड इलेस्टिसिटी. आणि क्वेश्चन नंबर 5 बघा तिथेच दिलाय. Define plasticity. If a body does not regain its original shape and size and retain its altered shape or size upon removal of the deforming force, it is called a plastic body and the property is called, क्या बोलते हैं उसको, प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणतात त्याला. ठीक आहे. लॉजिक समजतंय सर्वांना. बच्चा पार्टी लॉजिक समजतंय का सांगा मला पटकन. आणि लॉजिक Yes, समजतं. sir. हां मग आता पुढे जाऊयात. आता खूप खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत पुढे. तर इलॅस्टिक आणि आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड आहे. पहिली गोष्ट आपलं जे मटेरियल पाहिजे ते कसं पाहिजे, सॉलिड पाहिजे. आणि आपल्याला त्याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज शिकायच्या. मेकॅनिकल म्हणजे लाईक त्याच्यावर स्ट्रेस अप्लाय करणार आहे, त्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत ते बघणार आहे आपण. मग आपण त्याला सुरुवात करणार आहे आता हळूहळू. सो स्ट्रेस स्ट्रेन काय असतं. पहिल्यांदा स्ट्रेस, व्हॉट डू इन बाय स्ट्रेस अँड व्हॉट डू इन बाय स्ट्रेन. बघा मी दोघांना कम्पॅरिझनमध्येच सांगतोय जेणेकरून तुम्हाला लॉजिक क्लिअर व्हायला मदत होईल. स्ट्रेस आणि स्ट्रेन. सो स्ट्रेस स्ट्रेस असतो एखाद्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणारा फोर्स पर युनिट एरिया. ठीक आहे. इथं लिहितो फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. त्याला तुम्ही प्रेशर पण म्हणू शकता. पर युनिट एरिया. सो दॅट इज टर्म्ड ॲज क्या, स्ट्रेस. ठीक आहे. कुठल्याही बॉडीवर ॲक्ट होणारा फोर्स पर युनिट इट्स एरिया दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रेस. अँड व्हॉट डू इन बाय स्ट्रेन. तो स्ट्रेन इज नथिंग बट चेंज इन डायमेन्शन. बघा मी काय करतोय, चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. त्याला म्हणूयात आपण स्ट्रेन. ओरिजिनल डायमेन्शन. आता डायमेन्शन that can be change in length, that can be change in its area, that can be change in its volume, that can be change in its shape. त्याला म्हणूयात आपण स्ट्रेन. पुढे जाऊन बघूयात आपण. ठीक आहे. बरं स्ट्रेसचा फॉर्म्युला लिहितो मग. स्ट्रेस इज रिटन ॲज force applied per unit area and strain is written as change in dimension. मग change in dimension ते काय असू शकतात. ॲज आय सेड अर्लियर राईट नाव इथं जे बोललो मी आत्ता. तर स्ट्रेन लिहितो चेंज इन डायमेन्शन्स लाईक चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. त्यानंतर चेंज इन व्हॉल्यूम पर युनिट ओरिजिनल व्हॉल्यूम किंवा चेंज इन शेप पर युनिट ओरिजिनल शेप. त्याला आपण परत डेल्टा एल बाय एलच म्हणतो. ठीक आहे. इथं शेप मला लिहायला जागाही कमी होती. पण लॉजिक समजून घ्या. स्ट्रेन काय असतो तर इट इज चेंज इन डायमेन्शन्स पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन्स. मग आता तुम्हाला जर म्हटलं याचं एस युनिट काढा स्ट्रेसचं, तर एस युनिट लिहिता येईल का रे स्ट्रेसचं. तर फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया. सांगा बरं कोणी सांगेल का एस युनिट. Newton per meter square. करेक्ट करेक्ट. आणि इकडे स्ट्रेनचं एस युनिट सांगा बरं. हे बघा वरती लेंथ आहे खाली लेंथ आहे. वरती व्हॉल्यूम आहे खाली व्हॉल्यूम आहे. इथं परत लेंथ आहे खाली लेंथ आहे. स्ट्रेनला काही युनिट येईल का मग. इट इज Cancel होईल. हाँ इट इज रेशियो ऑफ सेम फिजिकल क्वांटिटीज. तो यहाँ पे लिखता हूँ मैं यूनिटलेस. ठीक है. स्ट्रेन ही अशी क्वांटिटी आहे ती कशी असते युनिटलेस. एंड डायमेन्शंस बोलो फिर यहाँ पे डायमेन्शंस क्या लिखेंगे अपन. तो न्यूटनचे डायमेन्शन्स मिली तो m1 l1 t-2 डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर म्हटलं की l2. आणि इकडे युनिटलेस आहे म्हटल्यानंतर याचे इकडे ही जी टर्म आहे ती कशी असेल डायमेन्शनलेस. ओके. सो m1 l2 है तो ये l2 ऊपर चला गया, एक l1 कैंसिल हो गया. तो मेरा जो फाइनल आंसर आया वो आया m1 l-1 t-2.
ठीक है, और यहाँ पे तो डायमेंशनलेस ही है. सो लॉजिक समजते सर्वांना. ठीक आहे, हे न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, याला पास्कल पण म्हणतात, पास्कल. ठीक आहे, आता हे पास्कल कुठून आलं तर हे प्रेशरचं युनिट आहे. मग अशीच सांगितलं, फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया यू कॅन ऑल्सो कॉल इट ॲज प्रेशर. ठीक आहे, स्ट्रेसला दुसऱ्या शब्दात प्रेशर पण म्हणतात. ओके, परत एकदा. यस, बताओ मेरे को व्हाट इज डेफिनेशन ऑफ स्ट्रेस. व्हाट डू मीन बाय स्ट्रेस, बोलो जल्दी. फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया त्याला म्हणतात स्ट्रेस. स्ट्रेन, चेंज इन डायमेन्शन्स ऑफ ए ऑब्जेक्ट टू द ओरिजिनल डायमेन्शन्स ऑफ द ऑब्जेक्ट, त्याला म्हणूयात आपण स्ट्रेन. सो दोघांमधला जो फरक आहे तो तुमच्यासमोर मांडलाय मी. सोपा आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ओके, ठीक आहे. बच्चा पार्टी ओके विथ इट. हां, तर मग आता त्याचं एस युनिट बघितले, डायमेन्शन बघितले. आता स्ट्रेसचे मग काय काय प्रकार असतात, स्ट्रेनचे काय काय प्रकार असतात ते आपल्याला पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल माहिती की तुम्हाला, आता तुम्हाला यावं लागेल डायरेक्ट शेवटच्या पेजवर. म्हणजे ही माझी शिकवण्याची पद्धत आहे बरं का. तुम्ही थोडं रिव्हर्स इंजिनिअरिंगचे माणसं आहेत आम्ही, तर रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला आम्हाला जास्त आवडतं. तर काय करा तुम्ही, पेज नंबर 154वर या. 154 काय लिहिलं 154मध्ये बघा बरं. 154मध्ये टाईप्स ऑफ स्ट्रेस, त्यानंतर टाईप्स ऑफ स्ट्रेन, आणि त्यानंतर लिहिलं आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. पण आत्ता फक्त तुम्ही इकडे हे द्यायचं, लक्ष द्यायचं टाईप्स ऑफ स्ट्रेसवर, टाईप्स ऑफ स्ट्रेनवर. मग 3 आहेत. 3 कसे आहेत बघूयात. मग बघूयात चला इथे. टाईप्स ऑफ स्ट्रेस, टाईप्स ऑफ स्ट्रेस, हां, त्यानंतर टाईप्स ऑफ स्ट्रेन. पण आधी टाईप्स ऑफ स्ट्रेस लिहून घेऊयात. तर पहिला तुमचा स्ट्रेसचा टाईप आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. ठीक आहे, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. दुसरा तुमचा टाईप आहे व्हॉल्यूम स्ट्रेस. ठीक आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस. आणि तिसरा तुमचा टाईप आहे तो म्हणूयात आपण शिअरिंग स्ट्रेस. ओके, हां. मग आता काय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस काय असतो बाबा, व्हॉल्यूम स्ट्रेस काय असतो बाबा, आणि शिअरिंग स्ट्रेस काय असतो बाबा. तर ह्या लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसचे पण 2 प्रकार पडतात. आणि 2 प्रकार कसे आहेत ते मी इथं लिहितो. एक असतो कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, एक असतो टेन्साइल स्ट्रेस. ठीक है, एक कैसा है टेन्साइल स्ट्रेस और दूसरा कौन सा है कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. ठीक है, सो डायग्राम काढेल मी आणि पटकन यांचे तुम्हाला कंपॅरिझन शिकवतो. ठीक आहे. सो बच्चा पार्टी बघा आता पटकन डायग्राम जर समजली तर लगेच तुम्हाला ते समजेल. स्ट्रेसचे 3 प्रकार. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, लॉन्जिट्युडिनल म्हटलं ना तर लक्षात ठेवायचं हा स्ट्रेस लेंथशी रिलेटेड आहे, लेंथ. ठीक आहे. व्हॉल्यूम स्ट्रेस म्हटलं ना की हा तुमच्या ऑब्जेक्टच्या व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम नावातच आहे. आणि शेअरिंग म्हटलं ना हा त्याच्या शेपशी रिलेटेड आहे. वरून लक्षात ठेवायचं, शेपशी रिलेटेड, व्हॉल्यूमशी रिलेटेड आणि लेंथशी रिलेटेड. ओके, नो बार कमिंग बॅक. आता टेन्साइल म्हटलं ना तर त्याच्या नावातच आहे टेन्साइल, अलॉंग इट्स लेंथ. आणि कॉम्प्रेसिव्ह म्हटलं ना अलॉंग इट्स सरफेस एरिया. तर कसं, तर पहिल्यांदा मी आता लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसमधला टेन्साइल स्ट्रेसकडे जातो. टेन्साइल स्ट्रेस. सपोज तुमच्याकडे एक केस 1 आहे, सपोज असं लिहिलं केस 1. तर केस 1मध्ये तुमच्याकडे एक हे आपली एकच मिनिट, हां, सपोज असं फिक्स्ड एंड आहे आणि या फिक्स्ड एंडला तुमच्याकडे बघा मी काय करतो, ह्या फिक्स्ड एंडला एक वायर आहे माझ्याकडे. हां, त्या वायरला मी इथं लोड अप्लाय केला. काय अप्लाय केला? लोड. आता जो लोड अप्लाय झाला आहे तो कसा अप्लाय झाला रे? अलॉंग इट्स लेंथ. कसा अप्लाय झाला? अलॉंग इट्स लेंथ. अलॉंग इट्स लेंथ झाला आहे तर याला हा एक्सटेंड करणार आहे. काय करेल? एक्सटेंड. कारण लोड म्हणजे इथं आपण वजन लटकवलं तर इथं काय अप्लाय होईल? ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होईल. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये ह्या वायरमध्ये काय निर्माण होईल? इलॉंगेशन निर्माण होईल, एक्सटेन्शन निर्माण होईल. मग ही वायर कशी दिसेल बाबा? तर
आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ लोड, बिफोर ही अशी होती, आफ्टर ॲप्लिकेशन ऑफ लोड यू विल फाइंड इसका भाई डायमीटर पतला हो गया, डायमीटर छोटा हो गया, और इसका क्या बढ़ गया, लेंथ बढ़ गया। देखो मैंने थोड़ा सा डायग्राम आपको समझने के लिए ड्रॉ किया है। तो यहाँ पे उसका ओरिजिनल लेंथ सपोज मैंने लिया था फर्स्ट केस में, ये लिखा L। अभी इसका जो लेंथ है वो हो गया L डैश। क्यों हो गए ये, तर बिकॉज ऑफ द एप्लीकेशन ऑफ द लोड, ठीक है, और जिसकी वजह से ये एक्सटेंड हुआ। तो बच्चा पार्टी तुम्ही पाहताल की ह्या केसमध्ये जे एक्सटेन्शन निर्माण झालंय ते अलॉंग इट्स लेंथ निर्माण झालं। इथं लिहितो मी, सपोज हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन होता, ठीक आहे, आणि हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आता ए डॅश लिहितो। बरं काय मग तुमचं ऑब्झर्वेशन सांगा, लोड अप्लाय केल्यामुळे, लोड अप्लाय केल्यामुळे ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ लोड म्हणजेच कोण, स्ट्रेस, ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ स्ट्रेस असं लिहितो, एप्लीकेशन ऑफ फोर्स है ऑब्वियसली। तो स्ट्रेस, स्ट्रेस की वजह से क्या हुआ, तो ऑब्जेक्ट का लेंथ बढ़ गया, एल डैश, नया लेंथ इज ग्रेटर दैन ओरिजिनल लेंथ, एल डैश इज ग्रेटर दैन एल, एंड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज लेस दैन द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इन फर्स्ट केस। ओके, फाइन है, लॉजिक समझ में आया। तर ज्यावेळेस असा त्याचा लेंथ वाढते, लेंथ इन्क्रीज होते, तर त्या टाईपच्या स्ट्रेसला म्हणायचं टेन्साईल स्ट्रेस। काय म्हणायचं, टेन्साईल स्ट्रेस। मग हा जो टेन्साईल स्ट्रेन आहे हा असा अप्लाय झाला की त्याची लेंथ वाढून गेली, अलॉंग इट्स लेंथ अप्लाय झाला। अरे बच्चा पार्टी लॉजिक समझ में आ रहा है क्या टेन्साईल स्ट्रेस का, सिद्धी, साक्षी, प्रेम, साक्षी जी। मग तुम्ही म्हणताल याच्यात आणि दुसऱ्यामध्ये काय फरक आहे, हा तेच सांगायचं ना, पण आधी टेन्साईल तर समजून घ्या। मग आता दुसरा कॉम्प्रेसिव्ह आहे, कॉम्प्रेसिव्ह त्याच्या नावातच आहे। नाव दिस इज ऑल्सो स्ट्रेस, टेन्साईल, सगळीकडे स्ट्रेसचा फॉर्म्युला एकच आहे, बदलणार नाही आहे, फक्त ज्या डायग्राम आहे त्या डायग्रामवरनं तुम्हाला ते कळेल, ठीक आहे। सो दिस इज फोर्स अप्लाइड पर युनिट एरिया। आता दुसरा कॉम्प्रेसिव्ह, तर तोच क्या रे बाबा, हां, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस। मग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काय, कॉम्प्रेसिव्ह लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस। मग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काय, आता तीच वायर घेतो पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे, अशी फिक्स्ड आहे एका बाजूला, तर त्या वायरवर मी तिच्या फोर्सच्या लॉंग आता फोर्स अप्लाय केला। आता हा फोर्स कसा अप्लाय झाला सांगा, परपेंडिक्युलर टू इट्स फेस, हा फेस जर असा असेल तर परपेंडिक्युलर टू इट्स फेस, मग अशी जो अप्लाय झाला होता दॅट वॉज अलॉंग इट्स लेंथ, लेंथला तुम्ही एक्सटेंड करण्याचं काम केलं। आता ह्याला आपण कॉम्प्रेस करण्याचं काम करतोय, काय करतोय, कॉम्प्रेस, म्हणून त्याच्या नावातच आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस। इकडनं फिक्स्ड एंड आहे, बरोबर का, मग हे फिक्स्ड एंड असल्यामुळे आता काय होईल रे, मग आता एवढाही नाही फोर्स अप्लाय करत की ती वायर अशी डायरेक्ट बेंड होऊन जाईल, तर हळूहळू ते अप्लाय केलं जातं। तर यू विल फाइंड ह्या वायरची काय वाढेल, रेडियस वाढेल, ठीक आहे। फोर्स अप्लाय केल्यामुळे काय वाढती आहे, रेडियस वायरची। फोर्स अप्लाय केला, कसा अप्लाय केला, अलॉंग इट्स सरफेस एरिया, त्याचा जो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन होता मग असे आपण अलॉंग इट्स लेंथ अप्लाय केला। आता डायरेक्ट त्याच्या दोन बाजूच्या सरफेस, एक सरफेस तर फिक्स आहे, दुसरा सरफेस तुम्ही हे करताय, दबा रहे हो, कॉम्प्रेस कर रहे हो। सो दिस काइंड ऑफ स्ट्रेस इज कॉल्ड एज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस। मग आता इथं मगाशीच्या केसमधल्याप्रमाणे इथं ओरिजिनल लेंथ सपोज एल घेतली, इथं काय झाली, ओरिजिनल लेंथ कमी झाली की वाढली, एल डैश क्या हुआ, डिक्रीज हुआ। सो मैं यहाँ पे लिखता हूँ एल डैश इज लेस दैन क्या, एल, एंड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पहिल्या केसमध्ये सपोज ए होता आणि दुसऱ्या केसमध्ये झाला ए डॅश, बरोबर। सो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जर पाहताल तर एरिया डैश इज ग्रेटर दैन, ए डैश इज ग्रेटर दैन एरिया इन फर्स्ट केस, ठीक है। सो दिस इज फोर्स अप्लाइड, दिस इज फोर्स अप्लाइड। इसकी वजह से इसका लेंथ घट गया है, घटाया गया है, लेकिन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बढ़ाया गया है, ठीक है। सो दिस इज एरिया एंड दिस इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, ठीक है। हाँ, तो दिस इज कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस। मग आपल्या केसमध्ये ए डॅश एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त आहे। लॉजिक समजतंय सर्वांना,
कॉम्प्रेसिव स्ट्रेस में कॉम्प्रेस कर रहे हो, और टेंसाइल स्ट्रेस में बढ़ा रहे हो, उसका लेंथ बढ़ा रहे हो. ओके फाइन. सिद्धि, अक्षी, yeah, okay. So if you guys are fine with it, let's go for the next. तो compressive stress और टेंसाइल स्ट्रेस दोनों का एक्सप्लेनेशन मैंने आपको दिया. ओके, नाउ आई वुड लाइक टू गो विथ द सेकेंड पार्ट. अँड व्हॉट इज दॅट सेकंड पार्ट? तो व्हॉल्यूम स्ट्रेस. आता नावच आहे त्याच्या, ठीक आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस. बघा इथं, कारण मी ज्या डायग्राम देणार आहे वरच्या पार्टी ह्या पुस्तकात पण आहेत, पण त्याचं जे एक्सप्लेनेशन तुम्हाला पुस्तकातून मिळते आणि जे रिअल लाईफमध्ये माझ्याकडून मिळतं आहे यात फरक आहे. सो व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे काय? सपोज आपण लाडू बांधायला घेतले. आता घरी दिवाळीच्या काळात तुम्ही लोकांनी लाडू बांधले असतील, विशेष करून महिलांनी. तर तुम्ही काय करतात? लाडू ते उजव्या हातात घेतात आणि उजव्या हातातून त्याला प्रेस केलं जातं सगळ्या बाजूने, फोर्स. बघा, लाडू करायला घेतलेत आपण दिवाळीच्या दिवसातले, तर याचं इनिशियल व्हॉल्यूम होतं सपोज व्ही. मग आता याला जर तुम्ही सगळ्या बाजूने प्रेस केलं तर याचं फायनल व्हॉल्यूम कमी झालं. ठीक आहे, फाइनल वॉल्यूम हो गया इसका वी डैश. इनिशियल वॉल्यूम क्या था इसका? वी. फायनल वॉल्यूम आया वी डॅश. सो मग मला सांगा, हे अशा सगळ्या बाजूने फोर्स अप्लाय केल्यामुळे आता छोटा गोळा बनेल, कॉम्पॅक्ट बनेल, पण त्या गोळ्याचा शेप चेंज झाला का? त्याची काय चेंज झाली? फक्त साईज. तो स्पेरिकल इन शेप होता, तो स्पेरिकल इन शेपच राहिला. ठीक आहे, अरे समजताय का मी काय सांगतोय? सो ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ दिस काइंड ऑफ स्ट्रेस, ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ व्हॉल्यूम स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेसमुळे चेंज इन साइज टेक्स प्लेस. चेंज इन साइज takes place, but no change in shape. But no change in shape. शेप स्पेरिकल था, फोर्स अप्लाई करने के बाद ही स्पेरिकल ही रहेगा. लेकिन इसमें एक ट्विस्ट है, इसमें जो चेंज इन वॉल्यूम है डेल्टा वी, दैट विल बी इक्वल टू वी माइनस वी डैश. त्यालाच आपण इनिशियल वॉल्यूम माइनस फाइनल वॉल्यूम ऐसा भी बोलते हो. ठीक है, डेल्टा वी. तो यस, मग आता तुम्हीच सांगा की कुठला व्हॉल्यूम मोठा असेल. इनिशियल व्हॉल्यूम मोठा होता ॲज कम्पेअर टू फायनल व्हॉल्यूम, म्हणून लिहिताना व्ही आय मायनस व्ही एफ लिहिलेलं आहे. ठीक आहे, इनिशियल. आता मोस्टली चेंज जो देतो आपण तो फायनल मायनस इनिशियल देतो, पण इट डिपेंड्स. आता हे डिक्रीज आहे, डिक्रीज म्हटल्यानंतर म्हणजे फायनल व्हॅल्यू डिक्रीज होती ॲज कम्पेअर टू इनिशियल, म्हणून मग मी ते लिहिताना व्ही आय मायनस व्ही एफ असं लिहिलं आहे. ओके, लॉजिक समजतं आहे? सो दिस इज वॉल्यूम स्ट्रेस. ड्यू टू एप्लीकेशन ऑफ वॉल्यूम स्ट्रेस, चेंज इन साइज टेक्स प्लेस बट नो चेंज इन शेप. ठीक है, साइज बदल जाएगा उसका, लेकिन चेंज इन शेप नहीं हो रहा है. तीसरा स्ट्रेस, तीसरा टाइप ऑफ थर्ड स्ट्रेस, शेयरिंग स्ट्रेस. ओके, बट शेयरिंग स्ट्रेस का जो पार्ट है ना, वो देखो, ये देखो, लॉन्जिट्यूडनल स्ट्रेस का आपण दोन्ही कवर केले, व्हॉल्यूम स्ट्रेसचे आपण दोन्ही कवर केले. आता वी आर रिमेनिंग विथ शेअरिंग स्ट्रेस. तर शेअरिंग स्ट्रेस सोपं आहे इंडिव्हिज्युअली सांगायचं म्हटलं तर. शेअरिंग स्ट्रेस नावातच आता इथं असं लिहितो. तुम्ही असं बघितलं असेल, गावाकडे नदीत वगैरे मोठे मोठे वृक्ष असतात, तर वृक्ष कधी कधी पूर येऊन गेला तरी पडत नाही, पण हा झुकले जातात. ठीक आहे, बिकॉज ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ द फोर्स. मग आता होतंय काय की इथं जर फोर्स अप्लाय केला तुम्ही, तर तर हा जो लेअर आहे, ह्या लेअरची लेंथ, लेअरची म्हणजे ही साईडची लेंथ, आणि हा क्यूब जो आहे त्याला आपण म्हणतोय, त्याच्या अलॉंग आपण अप्लाय करतो टेंजेन्शियल फोर्स. ठीक आहे, आणि इथं अँगल होत असतो थिटा, इथं अँगल होत असतो थिटा. ठीक आहे,
सो शिअरिंग स्ट्रेस काय असतं बघा, तर वरतून फोर्स अप्लाय केलाय मी, वरतून असा फोर्स अप्लाय केला की याच्यात आहे ना याची ही लांबलं गेलंय, लांबलं बघा, ठीक आहे. सो खाली फिक्स्ड है, बॉटम लेयर फिक्स्ड है, फिक्स्ड बॉटम लेयर, लेकिन ऊपर क्या किया पता नहीं, ऊपर से इसको थोड़ा सा उसका शेप चेंज हो गया, देखो शेप चेंज हो गया. सो म्हणजे ते केलं होतं रेक्टँगल किंवा स्क्वेअर, पण ते आता राहिलं नाही आहे. तर त्या तो पार्ट जो मेजर करायचा आहे तो कदाचित शेअरिंग स्ट्रेसमध्ये येऊ शकतो. सो शेअरिंग स्ट्रेस म्हणजे फिक्स्ड बॉटम लेयर आणि त्याच्यापासनं लेंथ यल किती आहे तुमच्या त्या ऑब्जेक्टची, आणि तो जो फोर्स अप्लाय केलाय तो, तर बघा फक्त थोडासा असा डिस्प्लेस झालाय तो ओरिजिनल साईज आणि शेपमधनं तो काय आला, डिस्प्लेस झाला. डिस्प्लेस किती अँगलने झाला, थीटा अँगलने झाला आहे, ठीक आहे. सो यू कॅन सी दॅट डिस्प्लेसमेंट ऑफ दिस क्यूब. मग थोडासा पण इथून वरतून फोर्स अप्लाय केलाय म्हणून खालच्यावर काही फरक पडला नाही. यास, सो दॅट इज शिअरिंग स्ट्रेस. मग शिअरिंग स्ट्रेस आपण घेतला होता त्या दिवशी, तर सॉरी शिअरिंग स्ट्रेस आत्ता आपण जो शिकतोय आता, तर तो शिअरिंग स्ट्रेस परत एकदा फोर्स अप्लाइड पर युनिट एरियाच आहे, ठीक आहे. सो दॅट इज शिअरिंग स्ट्रेस. मग फिक्स्ड बॉटम लेअर आणि हा जो टॉप लेअर आहे, टॉप लेअरचं डिस्प्लेसमेंट होतं आहे. कुणापासनं डिस्प्लेसमेंट होतं आहे, तर फिक्स्ड बॉटम लेअरपासनं त्याचं डिस्प्लेसमेंट होतं आहे. मी एखाद दुसरं त्याच्यावर न्यूमेरिकल घेईल, सो तुम्हाला त्याची बेटर आयडिया कळून जाईल, ठीक आहे. सिद्धी, साक्षी, प्रेम, साक्षीजी, साक्षी, तर आपण उद्याच्या सेशनमध्ये मग त्यांची न्यूमेरिकल पण घेऊ. फक्त आज आता 3 गोष्टी शिकलेल्या त्या लक्षात ठेवायचे, त्यांचे टाईप लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तर 3 टाईपचे स्ट्रेस आहेत ते पण सांगितलं. इलास्टिसिटी, प्लास्टिसिटी यांचा डिफरन्स काय आहे, यांच्या डेफिनेशन काय आहे त्याही सांगितल्या. आणि मग स्ट्रेस स्ट्रेनचा तुम्हाला डिफरन्स सांगितला, त्याचे डेफिनेशन सांगितलं आहे, युनिट सांगितले, डायमेन्शन सांगितले. मग त्यानंतर मी घुसलो टाईप्स ऑफ स्ट्रेसेसकडे. सो ते पण इम्पॉर्टंट आहेत, सोपे आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. मग ते झालं की उद्या आपण टाईप्स ऑफ स्ट्रेन शिकू, ठीक आहे. तब तक के लिए चलो, गुड नाइट, स्वीट ड्रीम, बच्चा पार्टी. थैंक यू.